नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह. बातमी आहे भांडणाची. कोर्टामध्ये केस चालू असताना घराचे कुलूप तोडून घरातील माणसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी तांडा येथे घडली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरदारवाडी तांडा येथील रहिवासी अतुल देविदास राठोड यांना त्यांच्या राहत्या घरी काही महिलांनी येऊन मारहाण केली. सदर घडलेल्या घटनेची माहिती राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांना दिली असता हे प्रकरण कोर्टात आहे, आम्ही यामध्ये काही करू शकत नाही अशा प्रकारे कारण सांगून त्यांना माघारी पाठवण्यात आले. परंतु अतुल राठोड यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत महाराष्ट्र लाईव्हच्या कॅमेऱ्यासमोर सांगितले आहे. अतुल देविदास राठोड, व्यवसाय नोकरी आणि राहणार जहागीरदारवाडी. माझं लग्न 14/5/2017 रोजी सोनाली बोबासाहेब पवार हिच्याशी झालं. त्यानंतर ती सोनाली बोबासाहेब पवार सोनाली हे माझ्यापाशी 2 महिने व्यवस्थित नांदली. त्यानंतर ती फोनवरून बोलत असताना मी विचारणा केली असता मी कोणालाही बोलणार, तू कोण सांगणार, काय करणार असं म्हणून ते वारंवार माझ्यावर भांडण करू लागले. आणि त्यानंतर त्यापासून ती तिच्या माहेरी निघून गेली. ती माहेरी गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर 498 परत त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे डिवे ऍक्ट पुढगी मिळावी म्हणून आणि त्यांच्या विरोधात मी कोर्टामध्ये डिवोर्सचं सुद्धा प्रोसेस चालू आहे. मग एवढं असताना सुद्धा ते वारंवार माझ्याकडे मला रस्त्यामध्ये अडवून शाळेमध्ये येऊन वारंवार मला धमकी देत आहे, मारण्याची जीवे मारण्याची धमकी देत आहे. आणि याच्यानंतर मी शाळेमध्ये सुद्धा हे 3दा-4दा प्रकरण घडलेलं आहे. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये रितसर जाऊन त्यांना मी तक्रार केलेली आहे. परंतु त्या तक्रारीची गंभीर दखल न घेता त्यांच्यावर फक्त एनसी दाखल करून त्यांना न काही करता विचारता त्यांना वापस पाठवले जाते. परंतु आम्ही गेल्यानंतर आमच्या कोणत्याही केसचे न दखल घेता आम्हालाच उलट उत्तर देतात. तुम्ही उलट मुलींची बाजू आमच्याकडनं आहे, मुलींना आम्ही न्याय देणार, तुम्हाला नाही देणार, हे असं नेहमी वारंवार सांगत आहे. दिनांक 9 रोजी 9/1/2019 रोजी शाळेमध्ये येऊन त्यांनी सर्व मुलांच्या समोर धिंगाणा घातला. त्यानंतर मी ते सर्व माहिती पोलीस स्टेशनमध्ये तिथं मुख्याध्यापक मॅडमने पोलीस स्टेशनला फोन करून त्यांनी पोलीस गाडी मागवून घेतली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो. मग त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा काही त्यांनी लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कारवाई केली, फक्त त्यांचा अदखलपात्र गुन्हा नोंद केला. ही बरोबर त्यांनी मला मेसेजवर मोबाईलद्वारे त्यांनी मला धमकी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा मी पोलीस स्टेशनला कळवलं. परंतु त्यांनी सुद्धा त्याची त्या गुन्ह्याची गंभीर दखल न घेता त्यांना पाठीशी घातलं. आणि वारंवार दिनांक आज रोजी 25/1/2019 रोजी सकाळी 8:15च्या दरम्यान हे सर्व महिला त्या ठिकाणी घरी येऊन धिंगाणा घालू लागल्या. मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही रिसर फोन संदेशाद्वारे त्यांना माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी पोलिसांनी गाडी मागून पाठवून त्यांना बाहेर काढलं. आणि त्यावेळेस पोलीस आल्यानंतर आम्ही घराचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पडलो. आणि हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे. आणि याच्यापासून मी कोर्टाचा जो निर्णय असेल मला तो मला मान्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त परंतु माझ्या जीवितामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला आहे. मी सतत वारंवार बाहेर फिरतो, शाळेला जातो, ड्युटीला एकटा जातो. ते वारंवार ते लोकांना पैसे देऊन ते मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सारखं सांगत आहे तुला आम्ही जीवे ठेवणार नाही, कुठेही तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही, हे नेहमी वारंवार सांगत आहे. मी हे प्रत्येक गोष्ट मी पोलीस स्टेशनला सांगितलेली आहे. मग त्यावेळेस मी त्याला एवढं सुद्धा म्हणलं की जर घरामध्ये घुसून तिनं काय केलं तर ह्याच्या जीवाचं बरं वाईट काय करून घेतलं, ह्या जबाबदार कोण. मग त्यावेळेस पोलिसांना म्हणलं, त्यावेळेस पोलीस म्हणले की आमचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही. ते पाठवल्यानंतर मी एसपी साहेबांना जाऊन सर्व ही रिसर माहिती सांगितली. हे वारंवार आम्ही एसपी साहेबांना सुद्धा वारंवार 2दा भेटून प्रत्यक्ष त्यांच्या कानावर घालून हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ग्रामीण पोलीस स्टेशन आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. वारंवार त्यांना मुलींना पाठीशी घालून त्यांना त्यांच्याशी सपोर्ट करून त्यांना मदत करून ते आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि वारंवार सांगून सुद्धा पोलीस आम्हाला हे करत आहे, निग्लेक्ट करत आहे. आम्हाला याच्यामुळे आमच्या जीवितात खूप धोका झालेला आहे. कारण पोलिसांच्या पाठबळीमुळे आज तिनं घरामध्ये घुसून आम्ही एसपी साहेबांना भेटत असताना सुद्धा तिने घरामध्ये घुसून कुलूप तोडून घरामध्ये बसलेली आहे. आणि आम्ही एसपी साहेबांना सुद्धा रिसर सांगितलेले आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्या अद्याप कारवाई केली गेलेली नाही. त्यानंतर मी सर्व माहिती सांगत असताना त्या ठिकाणी असणारे तुगावकर पोलीस यांनी आम्हाला ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं सकाळी, मग त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही त्या मुलीला सांगितले की तू घरामध्ये कुलूप तोडून जा, आम्ही आमचा सपोर्ट आमचं सहकार्य तुला नेहमी असेल, तुला कुणीही काही करू शकणार नाही, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं नेमून त्यांना वारंवार त्यांना सपोर्ट करत आहे. त्याच्यामुळे आम्हाला न्याय कोणाकडे मागावा हे आमच्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पोलिसाकडे गेलं तर पोलिस असं उडवडीशी उत्तर देतात, मुलींना सहकार्य आरोपीला मदत करतात. हे असंच नाही, 2दा-3दा वेळ अशी झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणून आज मी शेवटी कंटाळून ह्या सर्व गोष्टीला कंटाळून मी आज
न्यूज चॅनलकडे आलेलो आहे. मला या न्यूज चॅनलकडून योग्य तो न्याय मिळवून देण्याचा मला प्रयत्न करावा ही नम्र विनंती. आमच्यात सुनबाई ना घरात येऊन गोंधळ घातला, सगळं नासधूस करून मारहाण कर, घराच्या बाहेर निघ असं हे करून आम्ही दार लावून बसलो. मग त्यांचे नातेवाईक सगळे येऊन गोंधळ घातले, शिव्या द्यायला बाहेर ये हे करून. मग आम्ही काय केलं, पोलीस स्टेशन मध्ये आलो ग्रामीण. मग त्या ठिकाणी घरातनं फोन केला. मग गाडी आली त्यांची. आमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही कधी येणार आहोत, त्यांनी गोंधळ घालायले ते करायलेत म्हणून मी कळविलं पोलीस स्टेशनला. तर मग त्यांनी आले गाडी घेऊन. मग गाडी घेऊन आल्यानंतर तिथं मी सकाळी 7:30 वाजता रेल्वे स्टेशनच्या जवळ गेलो. 8ला लाईट आल्यामुळे 8:15च्या दरम्यान, 8 ते 8:15च्या दरम्यान मी दार धरत होतो. तर तिथून मुलाचा संदेश आला, फोन संदेश आला की हे लोक येऊन इथे धिंगाणा करतात. मी वेळीच उस्मानाबाद पोलीस स्टेशन ला फोन केला, सर असा असा प्रकार घडलेला आहे, मी शेतात आहे. त्यावेळेस मला फोन संदेश परत रिटर्न आला की तुम्ही इथे येऊन केस द्या. म्हणून मला तिथली काय घटना नाही, पण विचित्र नाही. मी फक्त माझ्या घरच्यांना सांगितलं आहे तुम्ही दरवाजा उघडू नका, नाहीतर विचित्र प्रकार घडेल, तोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही पण वर्दी द्या. मग त्याप्रमाणे त्यांनी वर्दी दिली घरच्यांनी वगैरे. मी इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला पाणी वगैरे द्यायला, म्हणजे पहिला मला बीपीचा आजार आहे, तिथं थोडे ठाण्यामध्ये सावली पाणी घ्या म्हणले. आणि मी जवळजवळ 9 ते 10:30 पर्यंत वाट, 8:30 ते 10 पर्यंत 9:30 पर्यंत वाट बघून पुन्हा मी दवाखान्याचं पत्र घेऊन सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे गेलो. मला तिथं बीपी वगैरे चेक करून ECG वगैरे काढून औषध उपचार दिला आणि तुम्ही ऍडमिट होण्याचा सल्ला दिला. मी पुन्हा त्यांना सांगितलं सर माझ्या घरी काय झाले हे मला माहित नाही, पोलीस स्टेशनला नेऊन पत्र देतो. मी पोलीस स्टेशनला 10 वाजता पत्र, तोपर्यंत पोलीस गाडीने त्या घरी गोंधळ घालणाऱ्या आरोपींना पोलीस गाडीत बोलून घेतलं. पुन्हा त्याच्यानंतर माझ्या घरचा आणि मुलगा दार उघडून पुन्हा कुलूप टाकून इकडे आले. आम्ही सविस्तर पुन्हा रितसर ठाणे अंमलदाराला सांगितलं. त्यांनी साहेब आल्याशिवाय काय करता येत नाही. ठीक आहे म्हणलं. साहेब आल्यानंतर आम्ही भेटलो. भेटल्यानंतर माझी मनस्थिती नसल्याने मी काहीही बोललो नाही. मुलांनी वगैरे साहेबांना जे घडल्या प्रकारे सांगितलं. पण माझ्या माहितीनुसार त्या मुलीने आमच्यावर 498 केस केलेले आहे. त्याची रितसर चार्जशीट येऊन आम्हाला जामीन पण झालेला आहे. आम्ही त्या चार्जशीटच्या विरोधात हायकोर्टमध्ये अपील करून आमचे 3 नावं निष्पाप घातलेले ती कमी झालेले आहेत. त्या रागाच्या भरातून त्यांनी आम्हाला वारंवार मेसेजवर धमकी देणे आणि आतापर्यंत या 2 महिन्यात, एका महिन्यामध्ये 4 ते 5 आम्ही केस दिले, तर आमचे नाव कुठलीच दखल पोलीस स्टेशन घेत नाही. त्याच्यामुळे हे बाया माणसं पुढे घेऊन तुम्ही कोर्टात तारखा कशा करतात, तुम्ही गावात कसं फिरता, शेतात कसं वागतात, त्याच्यामुळे आम्हाला घबराट झालेली. आज आम्ही तिथं पोलीस स्टेशनमध्ये असताना स्वतः परस्पर अशी 3री वेळ आहे सर. शाळेवर जाऊन मुलाला धिंगाणा करणे, ती ग्राउंड मध्ये झालेले आहे. तिथं नाचक्की करून मुलाची मनस्थिती सुद्धा जागेवर नाही.